यांच्या वतीने पुरस्कृत आहे. बुर्डे विकास अण्णा बुर्डे. हो हो एक तगडी कुस्ती लागते. बाला रफिक शेख जरा हलगी थांबवताय का हो? 2 मिनिटं. एक चांगली कुस्ती लागते. महाराष्ट्रातली नावची कुस्ती लागते आणि कुस्तीला सुरुवात होते. सलामी दिली जाते. योगेश आबा काकडे गोकुळ वस्ताद दरम्यानचे एकेकाचे महान मल्ल हरिश्चंद्र बिराजदार मामाचे पटशिष्य पंच म्हणून लाभलेले. दोन्ही पैलवानला योगेश आबा समज देतात कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही. माऊली जमदाडे हा गंगावेश तालमीचा पैलवान. शाहू विजय गंगावेश. विश्वासदादा हरगोले यांचा बट्टा सोलापूर जिल्ह्यातला. चिलाईवाडीचा पैलवान पंढरपूर तालुक्यातला. आणि बाला रफिक शेख हातवरती करा जरा. बाला रफिक हा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला करमाळा तालुक्यातला खडकीचा. एक विशेष माहिती सांगतोय. जातीचा उल्लेख करणं चुकीचं आहे. बाला रफिक शेख हा मुसलमानाचा पोरगा. अरे तिकडे महेश बिचकुले विजय झाला. अण्णा गायकवाडचा बट्टा गार आखल्याचा पैलवान महेश विजय झाला. बाला रफिकचे वडील पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त. पंढरीच्या पांडुरंगाला नवस केला माझा पोरगा महाराष्ट्र केसरी होऊ दे. आळंदी ते पंढरपूर मी चालत पायी वारी करीन. आणि त्या आदमबाईच्या हाकेला धावत पंढरीचा पांडुरंगाला. आणि 2018ला बाला रफिक महाराष्ट्र केसरी झाला. जेलनेच्या अधिवेशन मध्ये एका लाकूड तोड्याचा पोरगा महाराष्ट्र केसरी झाला. आई वडील ढसाढसा रडत होते. कुणाच्या पोटी कोण जन्माला येईल सांगता येत नाही. ज्या मातेची कोण शिलवान त्या मातेच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्ववान मुलं जन्माला येतात. फुरसतीच्या वेळात देवाने घडवलेले हे 2 रत्न. याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवाला मागायचं असेल तर असं दान मागा. कधीही देवाचा विसर झाला नाही पाहिजे. आज संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे. संतती चांगली असेल तर संपत्ती राहते ही वस्तुस्थिती आहे. आजचा तरुण व्यसन आणि फॅशन याच 2 गोष्टींच्या आरी गेलेला आहे. कुस्ती करा पैलवान. चौदंडी चालू आहे. गर्दन केज चालू आहे. मनमनगडातली ताकद आजमावण्याचं काम चालू आहे. स्वर्गीय लालासाहेब या ठिकाणी तापके यांचे दिनेश गुंड सर यांच्या तालमीतील पैलवान स्वर्गीय लालासाहेब दशरथ तापकीर पाटील यांची नात कुमारी पैलवान अनुष्का दत्तात्रय भालेकर जिची नुकताच महाराष्ट्रातील 62 किलो वजन गटातून राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल तिचा सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने होतोय. एक तगडी कुस्ती चालू आहे. बाला रफिक शेख आणि माऊली जमदाडे. डोक्याला डोकं लागलेलं आहे. डोक्यातले विचार चालू झालेले आहेत. आणि खेमी डावाची पकड घेतोय. 1 मिनिट. खेमी डावाची पकड घेतोय बाला रफिक आणि कब्जा घेतला बाला रफिकने. टाळ्या पाहिजे होत्या. माऊलीचा कब्जा घेतलेला आहे बाला रफिकने. तुफानी कुस्ती चालू आहे. 2 मानवी वाघसिंह एकमेकावरती तुटून पडलेले आहेत. दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातले आहेत. एक पंढरपूर तालुक्यातला आहे एक करमाळा तालुक्यातला आहे. अशी कुस्ती लागलेली आहे. आणि माऊली खालून निघून जातोय. खालून निघून जाण्याचा प्रयत्न करतोय माऊली जमदाडे. दोघांना एकमेकाच्या डावामध्ये खासियत माहित आहे. आणि निघाला. करा की टाळ्या. करा जरा टाळ्या. या ठिकाणी सर्व पंच मंडळींचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत. ए श्रीनामके चला पुढं. आणि विराज रानवडे आधी या कुस्ती लावली जाईल आपली. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू आहे. माऊली विरुद्ध बाला रफिक. दोन्ही पैलवान न थांबता लढणारे. डाव प्रतिडाव चालू झालेले आहेत. 2 अनुभव सिद्ध पोरं आहेत. दोघांना चांगले वस्ताद लाभलेले आहेत. सहजासहजी शक्य होत नसतं. इथं वस्तादाचं योगदान असतंय. गुरु असावा लागतो. कुठलंही क्षेत्र असू द्या गुरुशिवाय विद्या अवगत होत नाही.
पण सद्गुरू ह्यांना लाभलेले तेव्हा हे शक्य झालेलं आहे. अशक्य ते शक्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे जगामध्ये कुठलीही गोष्ट असाध्य नाही, अशक्य नाही हे दाखवून दिलं पैलवानाने. शिवछत्रपतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंना बळ दिलं. लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळेने. शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते. येसाजी कंका, संभाजी कावजी कोंडाळकर, अनंता खर्चिले. शिवचरित्रे वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय. आणि 50 नंबर ए श्रीराम के चला पुढा. पुणे जिल्हा कुस्ती केंद्र लोणी काळभोर आणि विराज रानवडे आओ. चला आत या. कुस्तीला सुरुवात होते. दगडी कुस्ती मैदानावरती चालू होते. बस बस पळत 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 पळायचं. हा बस. कोल्हापुरी हलगे, हलगीनेच जोश आणि जयलोष निर्माण होतो. कुस्ती आणि हलगे एक समीकरण आहे. शिवप्रभूंचे मावळे ज्यावेळेस लढाई जायचे त्यावेळेस पहिल्यांदा हलगे आणि तुतारीच वाजायची. इतिहास साक्षी आहे. रण हलगे, रणात वाजणार वाद्य म्हणजे रण हलगे. बाला रफिकने कब्जा घेतलेला आहे माऊलीचा. माऊलीने कोपराचा घुटणा मानेवरती ठेवलेला आहे. पोलादी मनगटाला भिडलेले आहेत. बुद्धीचा आणि बलाचा उपयोग चालू झालेला आहे. बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती. कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. याच ध्येयानं लाखो रुपयाची उधळण कुस्तीवरती होते. वागेश्वर महाराजांची ही पावनभूमी आणि वागेश्वर महाराजांच्या पावनभूमीत वाघासारखे पैलवान लढाई लागलेले आहे. मैदानी जंग. बाला रफिकने माऊलीचा कब्जा घेतलेला आहे आणि पलीकड 50 नंबर कुस्ती चालू आहे. ए श्रीराम के विराज रानवडे. कुस्ती करा, काही घडू शकतंय. विराज रानवडे रामराव निकाळजे यांचा भाचा आहे. सॉरी, काळजे यांचा भाचा आहे. रामराव बापू काळजे. याच गावच्या मातीत त्याची नाळ बोरलेली आहे. या गावचा भाचा आखाड्यात लढाई लागलेला आहे. माती आणि शेती, माती आणि कुस्ती हीच नाती, हीच नीती जपायची असते, जोपासायची असते. कोरोना सारखं महाभयानक संकट आलं. गावाच्या गाव उद्ध्वस्त झाली कोरोनाच्या काळात. पैसा 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 करणारे, पैशाच्या मागे पळणारे घरावर उभा राहून पैसा उधळायला लागले. पैसा महत्वाचा नाही, माणुसकी महत्वाचे. हे कोरोनाने शिकवलं. माणसाला माणसासारखं जगायला कोरोनाने शिकवलं आणि माणसाला माणसासारखं वागायला कोरोनाने शिकवलं. जरा करा की टाळ्या पैलवानांसाठी. आपण कोरोनातून वाचलोय सगळेजण. आज या गावचे सुपुत्र माजी महापौर नितीन अप्पा काळजे यांचा आज वाढदिवस आहे. अप्पा जरा उठून उभा राहा. अप्पा उठून उभा राहा. विनंती, आप जियो हजारों साल, साल के दिन होगा 50,000. या लाल मातीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. खरोखर आपल्याला वाढदिवसाच्या सर्व पैलवान वस्ताद सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. अप्पा हो, माईकचा प्रयत्न होता. आप्पा काय म्हणताय मला समजलं नाही. स्वर्गीय लालासाहेब तपकीर यांची नात कुमारी पैलवान अनुष्का भालेकर
ही की महाराष्ट्राच्या संघामध्ये आता 62 किलोला राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली ती अनुष्का भालेकर आखाड्यावरती फिरते तिचं स्वागत आहे. शबास माऊली आणि शबास बाला. शबास भार्गवराजा पटपटा. कुस्तीचा वासा आणि वारसा जपणार हे चरोली गाव आहे आणि या कुस्तीवरती पोपटराव महादू पटाल आणि विकास अण्णा बोर्डे यांच्याकडून ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे. या भूतलावरती माणसाचा जन्म झाला आणि पोटाची खळगी भरण्यासाठी माणसाला सर्वप्रथम कुस्ती करावी लागली. वाघ सिंहासारखे हिंस्र प्राणी असतील, हरिण सशासारखे चपळ प्राणी असतील, त्यांची शिकार करायची असेल तर डावपे टाकावे लागतील आणि त्याच्यामधून कुस्तीचा उगम आहे. छडी टांग लावण्याच्या पोझिशन मध्ये विराज रानवडे, शबास बाला आणि शबास माऊली. आटी तटीची कुस्ती चालू आहे. बाला रफेक विरुद्ध माऊली जमदाडे. हजारो प्रेक्षक कुस्तीत तल्लीन झालेला आहे. दोन मानवी मधी कुस्ती घ्या. दोन मानवी वाघ सिंह लढतायत. पाणी मारणारे आखाडे द्या. हे पहा पैलवान डावापुरती चड्डी पकडायची आणि हात पण डावापुरता धरायचा. कमिटीकडून सूचना आलेली. पैलवानाने सूचनेचं पालन करा. डावापुरती कुस्ती चड्डी पकडायची आणि जिकडं नजर फिरेल तिकडं प्रेक्षक आहे. मगाशी केजे सर सांगितलं कोणतरी 12.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे या स्टेडियम साठी आणि मिनी खासबाग पुढच्या वर्षी तर बांधकाम होणार आहे. गावासाठी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. हे कुस्तीचं मैदान न भूतो न भविष्यतो असं 12.5 कोटी रुपये खर्च करून पुढच्या वर्षी त्याचा पुनर्विकास केला जाणार आहे. सर बोला ना. कुस्ती बघा आलोय. या मैदानमध्ये 5,000, 7,000, 10, 15, 20, 25, 50, 75, 80, 90 आणि 1 लाख रुपये इनामापर्यंत कुस्त्या निकाली केल्या जातात. पुढच्या पण सगळ्या कुस्त्या निकाली होते. कुमारी पैलवान अनुष्का दत्तात्रय भालेकर. महेश दादा, आता जे सरांनी सांगितलं आतापर्यंत झालेल्या कुस्त्या आहेत त्या सरांनी सांगितलं की 1 लाखापर्यंत सुद्धा कुस्त्या निकाली झालेल्या आहेत. परंतु पुढच्या आता होणाऱ्या कुस्त्या 1 लाखापासून 5 लाखापर्यंतच्या आहेत आणि त्या सर्व कुस्त्या निकाली झाल्याशिवाय सोडण्यात येणार नाही. कारण महाराष्ट्रामध्ये चरोलीचं मैदान म्हणजे निकाली मैदान म्हणून ओळखण्यात येतं. चरोली गावची निकाली मैदान म्हणून ओळख आहे. त्यासाठी प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणे फेडण्यासाठी शंभूराजे आखाडा कमिटी, सोकम सेवा मंडळ, श्री वागेश्वर उत्सव कमिटी आणि समस्त ग्रामस्थ यांच्या योगदानातून आखाडा भरवण्यात येतो. त्यामुळे या कुस्त्या निकालीच होतील आणि निकाली झाल्याशिवाय सोडवण्यात येणार नाही याची प्रेक्षकांनी सुद्धा काळजी घ्या. आणि त्यासाठी जर तुम्हाला डोळ्याची पारणे फेडू घ्यायचे तर पैलवानांसाठी तुम्ही मनमोकळेपणाने टाळ्यांचा गजर करा. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. 5,000 पासून 5 लाखापर्यंत सगळ्या कुस्त्या निकाली येतात. 1 नंबर तात्या. एक कंडका निर्णय आणि हे बोला या ठिकाणी शंभूराजा आखाड्याचे वस्ताद सन्माननीय सकाराम दगडू तापकीर यांनी सलग 4 वर्ष पहिल्या कुस्तीसाठी म्हैस बक्षीस दिलेली होती. त्यांचा देखील मनापासून आभार. आणि हे संपूर्ण कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनलला जगभरामध्ये लाईव्ह दाखवलं जातंय. पैलवान गणेशजी मानगुडे आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून कौतुक आहे. समाज माध्यमातून कुस्ती घराघरामध्ये पोहोचलेली आहे. गेल्या वर्षाच्या आर्थिक बजेटमध्ये भारताच्या जीडीपी मध्ये 4,600 कोटींचं युट्यूबचं योगदान आहे. फक्त नेट सांगतोय, नेट जीडीपी 4,600 कोटींचा आणि या वर्षी ते डबल टिबल होणार आहे. सर्व पैलवानांना विनंती आहे, आपण कुस्ती करायची. कुठल्याही प्रकारे कुस्ती सोडवली जाणार नाही. जर वेळ लागला तर कुस्ती ही गुणांवरती दिली जाईल. याचं गांभीर्य पैलवानांनी लक्षात ठेवायचंय. कुस्तीचा निकाल लागल्यानंतरच कुस्ती सुटली जाईल. बरोबर. आणि पलीकड माऊलीने कब्जा घेतलेला आहे बाला रफीकचा. पुढची कारवाई पाहिजे. आणि याच गावचा NIS कुस्ती कोच ज्यानं आता पदवी मिळवली, हिंद केसरीचा कांस्य पदक विजेता पैलवान विशाल थोरवे आपण आखाड्यामध्ये यायचंय. विशाल थोरवे
सचिन भाऊ चला कुस्ती करा. पलीकडं हाताचा घुटणा मानेवरती ठेवतोय माऊली. हाताची नवदर करतोय माऊली जमदाडे. हुकमी डाव माऊलीचा. नवदर करण्याचा प्रयत्न माऊलीचा चालूय. पापण्या मिटू नका. आनंदाला वंचित राहाल. अनेक बार कुस्ती झालेले याच दोघांची. बालारफिक आणि माऊली नवदर करून गिस्सा मारण्याचा प्रयत्न हुकला. पैलवान सुदर्शन खोतकर लवकर या. अक्षय मांगडे, सतपाल सोनटके, धनाजी कोळे, संग्राम पटेल, राहुल सोड. चला लवकर. जास्त वेळा नाव पुकारायला लावू नका पैलवान. आपण हजर झालेला आहे. आत या. 3-3, 4-4 कुस्त्या चालताय. शिस्त बघावी तर चरोलीला जावं. कुस्त्या बघाव्या तर चरोलीला जावं. हे आनुवंशिकता असते. बापूसाहेब पटेल खरोखर प्रत्येक वर्षी अतिशय चांगल्या कुस्त्या, जोडीत जोड, तोडीस तोड कुस्त्या. एक कुस्ती घेताय का बघा सचिन भाऊ. शबास. आणि तिकडं हाताची नवंदर काढत होता माऊली आणि इकडं आक्रमक होतोय विराज रानवडे. टंकी मारण्याचा प्रयत्न होता. करा की टाळा जरा. आता टपती लावली होती आणि टंकी मारण्याचा प्रयत्न होता पण ते माऊलीने जाणलेला आहे. चाणक्य आणि बुद्धिमान तो पैलवान. रेमे डोक्याचं काम नाही. कुमार सेलार, श्री जाधव कुस्तीला सुरुवात. कुमार सेलार आणि श्री जाधव कुस्ती आखाड्यात चालू होते. आणि गिस्सा मारतोय पलीकड माऊली. योगेश आबा त्या कुस्तीसाठी सतर्क पंच आहे. कोथरूड केसरी किताबाचे मानकरी, गोकुळ वस्ताद तालमीचे पैलवान, हरिचंद्र बिराजदार मामांचे पटशिष्य योगेश आबा काकडे सतर्क पंच आहे. माऊली आणि बालारफिकच्या कुस्तीसाठी. कुमार सेलार हात वरती करा. चला पुढं. आणि श्री जाधव हात वरती करा. चालू झाली. ओके ओके. एनआयएस कुस्ती कोचिंग परवाच डिग्री मिळवलेला हिंद केसरीचा कांस्य पदक विजेता पैलवान विशाल थोरवे आखाड्यामध्ये येतोय. विशाल थोरवे एका पेंटरचा पोरगा. विशाल थोरवे गरीबागरचा पैलवान. एनआयएस कुस्ती कोच म्हणून परवाच डिग्री मिळवली. पत्याळाला हिंद केसरीला गतवर्षी हैदराबादला कांस्य पदक मिळवलं. मैदानात घेऊन तापकीर पटेल होता. बस. आणि इकडं कुस्ती सुरू झाली. कुमार सेलार विरुद्ध श्री जाधव. पलीकडं माऊली जमदाडेने हाताची नवंदर काढलेली आहे. हिस्सा मारतोय आणि माऊली जमदाडे गिस्साडावरती विजय झाला. पंचाचा निर्णय अखेरचा. जिवंत सुनीलेल्या देशांची. म्युझिक 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 थांबवा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुठल्याही पैलवानांनी पंचांशी कुठलाही वाद घालायचा नाहीये. पैलवान तुम्ही मनाने मोठे आबा कुस्ती लावू नका. परत कुस्ती झालेली आहे असं प्रेक्षकांनी पण सांगितलं आणि पंचांनी सांगितलंय. आणि आबा पंच एका कुस्तीवर. त्यामुळे आणि टाळा वाजवलेल्या प्रेक्षकांनी